नमस्कार. SSCF व्हॉइस ऑफ CA ह्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपला जो हा ग्रुप आहे, हा नेहमी CA स्टुडंटसाठी आणि चार्टर्ड अकाउंटंटसाठी ज्या वेलफेअरच्या गोष्टी करता येतील, त्या आपण नेहमी करतच असतो. असाच एक पॉडकास्ट आज आपण घेऊन आलो आहे. ते म्हणजे जे काही लोकं CA झालेले आहेत किंवा जेही स्टुडंट्स रुरल भागामधनं ज्यांना CA करायचं आहे, तर याच्या संदर्भामध्ये काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स असतील, तर यावर आपण आज डिस्कशन करणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे आज खास पाहुणे म्हणून आलेले आहेत. ते म्हणजे CA दिनेश कुदळे सर. नमस्कार. वन ऑफ द सक्सेसफुल चार्टर्ड अकाउंटंट इन पुणे, जे आतापर्यंत चार्टर्ड अकाउंटंट, जे स्मॉल चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, जे काही ग्रामीण भागामधनं विद्यार्थी येतात, ह्यांच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करतात. तर त्यांना आपण ह्या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तरी CA दिनेश कुदळे सर आणि त्यांचे सहकारी या दोघांचे मी आज मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. बरेचसे स्टुडंट्स हे रुरल एरियामधनं येतात आणि त्यांना बऱ्याचशा अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यातच त्यांचा बराचसा प्रॉब्लेम काय होतो की बाबा रुरल भागामधनं आले तर शहरी भागामध्ये त्यांना कशा पद्धतीने CA करायचंय किंवा कुठल्या कुठल्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं, यावरती थोडा आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये प्रकाश टाकावा असं मी विनंती करतो. ऍक्च्युली मी स्वतः पण ग्रामीण भागातूनच आलेलो आहे. राहायला मी भुगावला आहे आणि ग्रामीण भागातच पूर्ण शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी पुण्यात शिक्षणासाठी आलो. कीर्तने पंडित नावाच्या फर्ममध्ये मी काम करायला सुरुवात केली. तर ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्यात आल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण येते भाषेची आणि दुसरी अडचण येते कॉन्फिडन्सची. बऱ्याचदा त्यांना शहरातल्या मुलांचं राहणीमान किंवा त्यांना मिळणारी लाईफस्टाईल आणि ग्रामीण भागातलं त्यांचं स्वतःचं असलेलं राहणीमान आणि तिथं त्यांना अवेलेबल असलेली लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडीफार तफावत असते. तर त्याच्याशी मुलं एक न्यूनगंड म्हणा किंवा एक कमतरता म्हणून बघतात आणि मग सुरुवात तिथून होते. तर तो एक बॅरियर आहे. सेकंडली आर्थिक बॅरियर बऱ्याचदा असतो. शेतकरी कुटुंबातून मुलं येतात. शेतकऱ्यांचं आपल्याला माहिती आहे की उत्पन्न हे खात्रीशीर नसतं. उत्पन्न असतं परंतु त्याला शहरातल्या सारखं प्रत्येक महिन्याला पगार येत नाही किंवा प्रत्येक महिन्यालाच उत्पन्न निघेल असं नाही. शेतीचं उत्पन्न हे हंगामी असतं. तर तो आर्थिक एक प्रश्न खूप मोठा आहे विद्यार्थ्यांच्या समोर. तिसरा प्रश्न येतो त्यांना इंग्लिश वगैरेचा. कारण ग्रामीण भागामध्ये त्या पद्धतीचं शिक्षण जसं शहरामध्ये शिक्षण आहे, इंग्लिश आहे किंवा इंग्लिश मिडियम स्कूल्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत किंवा आजूबाजूला तसं वातावरण पण असतं. ग्रामीण भागात तसं वातावरण नसतं. त्यामुळे भाषेचा एक बॅरियर CA करताना येतो. आणि राहण्याचे प्रॉब्लेम्स, तो तर सगळ्यात सुरुवातीचा प्रॉब्लेम की राहायचं कुठं. कारण पुण्यात राहायचं म्हटलं आजच्या घडीला कुठेही राहा तुम्ही, PG राहा, कसंही राहा, 8 ते 10 हजार रुपये फक्त राहण्यासाठी लागतात. आणि 10 हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक सुरुवातीला त्याला देऊ शकत नाही. तर ह्या 4 प्रमुख अडचणी CA विद्यार्थ्यांसमोर येतात जेव्हा ते ग्रामीण भागातून पुण्यात येतात किंवा कुठल्याही शहरात जातात. जसं आता आपण म्हणत होतो की बाबा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जर CA करायचं असेल तर कारण की त्यांचं इन्कम हे हंगामी आहे, म्हणजे त्यांच्या पेरेंट्सचं इन्कम. तर त्याच्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स हे त्यांना येतातच. तर अशा केसमध्ये जे इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट, तर जे लोकांना CA करायचं आहे पण फायनान्स नाही आहे किंवा पैसा अवेलेबल नाही आहे, तर अशा केसेसमध्ये अशा विद्यार्थ्यांना ICAI आणि गव्हर्नमेंट काही मदत वगैरे करतं का किंवा काय गोष्टी? ICAI पण अशा विद्यार्थ्यांना मदत करतं. पण ऍक्च्युली ICAI कडे जर तुम्ही मेरिटमध्ये आलात, म्हणजे CPTला खूप चांगले मार्क्स असतील किंवा तुम्ही PCCला मेरिटमध्ये आलात किंवा फायनलला जर मेरिटमध्ये आलात, तर तुम्हाला एक मंथली स्कॉलरशिप ICAI कडनं मिळते. मी स्वतः PCC रँकर आहे. माझी 38वी रँक होती. आमची परिस्थिती तेव्हा विशेष काही नव्हती. तर मला सुद्धा आपल्या दिल्लीकडून, पुणे ICAI दिल्लीकडून मला 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप मिळत होती. तर तशी स्कॉलरशिप CA विद्यार्थ्यांना ICAI कडनं मिळते. आणखीन एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये बार्टी आणि सारथी नावाच्या 2 संस्था सरकारने स्थापन केलेल्या आहेत. त्या संस्था सुद्धा CA विद्यार्थी जर मेरिटोरियस असेल आणि आर्थिक अडचणीमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना बार्टी आणि सारथी या 2 संस्थांमधून आर्थिक मदत मिळू शकते. ग्रेट. पण आता हे झालं मेरिटोरियस स्टुडंटसाठी. आता बऱ्याचशा वेळेस सारथी जे आहे ना, तिथे काही रँक बघितली जात नाही. बार्टी आणि सारथीमध्ये अर्थात थोडं मार्क्स वगैरे तर ते बघणार, म्हणजे बाबा हा कुठपत जाऊ शकतो किंवा कारण ऍप्लिकेशन जर त्यांच्याकडे 50 आले तर त्यात गुणवत्ता बघितली जाईल. पण ती संस्था मदत करते. बार्टी आणि सारथीमध्ये आपण अप्रोच करू शकतो. ऍक्च्युली MPSC UPSC वर त्या संस्थांचा जास्त फोकस आहे. पण जेव्हा मी त्यांच्या अध्यक्षांना भेटलो सारथीच्या, तर त्यांनी सांगितलं की नाही, CA स्टुडंट पण तुम्ही अप्रोच करू शकता, आम्ही प्रयत्न करू. पण डायरेक्ट असा काही बेनिफिट ICAI किंवा गव्हर्नमेंटकडनं आपल्या CA स्टुडंटला नाहीये. आणि खरं तर म्हणजे काय होतं की बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आहे किंवा स्टुडंटच्या मनामध्ये असतं की CA कोर्स हा
जनरली एक स्पेसिफाईड कम्युनिटीसाठीच आहे, नाही. तर असं काही नाही. पण जर समजा फायनान्शियल असिस्टन्स आपल्या जे काही ग्रामीण भागातले हो, विद्यार्थी आहेत हो, त्यांना हो, जर ICI कडनं किंवा हो, गव्हर्नमेंटकडनं काही हो, मिळालं, हो, हा बाबा CA झाल्याच्या नंतर तुम्ही हा पैसा हवं तर परत करा, हो, पण हो, तोपर्यंत जर फायनान्स मिळाला तर करेक्ट. ग्रामीण भागातली लोक बरेचसे पुढे येऊन आय थिंक मला पण वाटतं करू मला शकतील. वाटतं की ज्यांना CA करायचंय, ज्या विद्यार्थ्यांना CA करायचंय, त्यांच्यासाठी आर्थिक अडचण इतकं काही प्रॉब्लेम ठरत नाही. कारण मदत करणारी लोकं खूप आहेत आपल्याकडं. बरोबर म्हणजे बरोबर. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच Yes, ठिकाणी yes. मदत करणारी लोकं खूप आहेत. जर कुठल्या विद्यार्थ्याला अडचण असेल, तर त्यांनी आम्हाला संपर्क करा. आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना तशी मदत केलेली करेक्ट आहे. करेक्ट. अजूनही आपण म्हणजे आम्ही काही खूप श्रीमंत वगैरे नाही, की आम्ही आलं की विद्यार्थ्यांना भरभरून पैसे देऊ. पण आमच्या काही मित्र आहेत जवळचे किंवा काही संघटना आहेत. त्या संघटनांच्या थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी CAच्या, CPTच्या, CA इंटरमिजिएटच्या आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना केली आहे मदत. असे कोण खरंच होतकरू विद्यार्थी असतील, मुख्यतः ग्रामीण भागातून आलेले आणि त्यांना जर परीक्षेसाठी पैसे पाहिजे असतील, तर ते आम्ही नक्की मदत करू. गुड गुड. माझा दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द CP hours and why are mandatory for CA and how much CP hours need to be completed in 1 year after passing the CA? सुरुवातीला तुम्हाला 1 वर्षाचा कूलिंग पिरियड मिळतो. ज्या फायनान्शियल इयरमध्ये, ज्या कॅलेंडर इयरमध्ये तुम्ही CA होता, तर त्यानंतरच्या डिसेंबरपर्यंत तुम्हाला कंपल्सरी नाही आहे CP आवर्स. पास झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत फर्स्ट इयर फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला 40 आवर्स कंप्लीट करायला लागतात टोटल CP आवर्स इन अ इयर. अर्लियर इट वॉज 100 आवर्स इन 3 इयर्स. आता ते थोडंसं स्ट्रिक्ट करून 40 आवर्स इन अ इयर केलं. स्ट्रक्चर 20, अनस्ट्रक्चर 20 असं तुम्हाला करायला लागतं. आता ते केलं नाही तर ICI कडनं तुम्हाला जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल तर त्याच्यावर काही ॲक्शन होऊ शकते किंवा CP आवर्सकडे आपण रेग्युलेटरी रिक्वायरमेंट एवढ्यापुरतंच न बघता आपला दृष्टिकोनच बदलायची गरज आहे. CP आवर्स हे आपल्या वैयक्तिक नॉलेजसाठी किंवा ग्रूमिंगसाठी, अप टू डेट राहण्यासाठी याच्यासाठी खूप गरजेचं आहे. आपण त्याकडे त्या अँगलने बघा. म्हणजे तुम्ही जर नुसतं मला एक कायद्याचं म्हणजे आपण असतं ना की सिग्नल पाळायचा आहे, मग पोलीस दिसला तर पाळायचा, पोलीस नसलं तर तोडायचा. ही मेंटॅलिटी जी आहे, ही मेंटॅलिटी जर CP बद्दल ठेवली तर नुकसान आपलंच होणार आहे. ICI ने ते मॅन्डेटरी केलंय, पण त्याला इन्स्टेड ऑफ थिंकिंग इट ॲज मॅन्डेटरी, वी शुड लुक इट ॲज नॉलेज गेनिंग अपॉर्च्युनिटी. येस. आणि माझा दुसरा क्वेश्चन आहे, या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये ICI फिजिकली अटेंड करायला सांगते CP hours. करेक्ट करेक्ट. आता ॲक्च्युली ICI ने पण त्याच्यावरती केलंय की 20 नॉन स्ट्रक्चर्ड आणि 20 स्ट्रक्चर्ड. आता 20 नॉन स्ट्रक्चर्डमध्ये तुम्ही वेबिनार करू शकता. तुम्ही तुमच्या इंटरनल ऑफिसमधलं जे डिस्कशन आहे ते तुमचा सेल्फ स्टडी पण त्याच्यामध्ये आहे. नॉन स्ट्रक्चरमध्ये सेल्फ स्टडी जरी मी केला तर मी ICI मला वेबसाईटवरती मी लिहू शकतो की मी इतक्या तासांचा या विषयाचा अभ्यास केला. तुम्हाला त्याच्यासुद्धा CP आवर्स मिळतात. आणि जे 20 स्ट्रक्चर्ड CP आवर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं 2 का 4 जे आवर्स आहेत त्यातले 20 मधले सुद्धा ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता वेबिनार थ्रू. ICIची स्वतःची वेबसाईट आहे. तिथे तुम्ही लॉग इन करायचं SSP पोर्टलवरनं जसं आपण करतो तसं. मेंबरचं लॉग इन वेगळं, स्टुडंटचं लॉग इन वेगळं. मेंबरचं लॉग इन करायचं. काही कोर्सेसला फी पण आहे. नॉमिनल ₹50, ₹100 खूप नॉमिनल फी आहे. आणि काही फ्री आहेत. तर तिथं जर तुम्ही केलं तर इट विल बी काउंटेड ॲज स्ट्रक्चर्ड CP आवर्स. मग आता राहिला प्रश्न तुमचा 12-15 तासांचा. तर तुम्ही जर नॅशनल कॉन्फरन्स एक केली, वर्षातनं आपल्या पुण्यात पण होते, इन्कम टॅक्सची नॅशनल कॉन्फरन्स असते किंवा GSTची असते. एखादी 2 डेची नॅशनल कॉन्फरन्स केली तर झालं तुमचं CP कंप्लीट. म्हणजे असं खूप बॅरियर नाही आहे त्याच्यामध्ये. मी CPचं सांगताना सांगेल की CP आवर्स आपण फक्त मॅन्डेटरी म्हणून नाही करायला पाहिजे. आता मी समजा इन्कम टॅक्समध्ये प्रॅक्टिस करतोय तर मी मॅक्झिमम इन्कम टॅक्सचे CP आवर्स करायला पाहिजे. कारण त्या CP आवर्सचं इंटेन्शन काय, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस असतात तर प्रॅक्टिसमध्ये असताना तुमचं नॉलेज आहे ते वाढलं पाहिजे, रोज रोज वाढलं पाहिजे. आपण तसंही CA असल्यामुळे आपण रोज काही ना काही बुक्स वगैरे वाचत असतोच. पण CP आवर्स पण करताना आपण असं केलं पाहिजे की हां, मी इन्कम टॅक्समध्ये प्रॅक्टिस करतोय तर इन्कम टॅक्सचे मॅक्झिमम सेमिनार्स मी कसं अटेंड करू शकतो किंवा मी ऑडिटमध्ये प्रॅक्टिस करतोय तर ऑडिट रिलेटेड करायला पाहिजे. पण बऱ्याच केसेसमध्ये काय होतं, मेंबर्स वर्षभर CP आवर्सकडे दुर्लक्ष करतात आणि मग राहिलेले जे 2 महिने असतात त्याच्यात मग मी इन्कम टॅक्समध्ये प्रॅक्टिस करतोय आणि मी CP आवर्स करतोय ऑडिटचा किंवा मी ऑडिटमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि मी CP आवर्स करतोय कुठल्या तरी कॉपरेटिव्ह वगैरे संदर्भातला. बरेच लोक CPला सुरुवातीला सही करून मध्ये जर सुट्टी मिळाली तर पळून येतात. हे चुकीचं आहे. म्हणजे की 6 तासाचा CP आवर्स असेल तर सकाळी जायचं, नाश्ता करायचा, नाश्ता करून दुपारचं जेवण केलं, साईन केली की घरी. हे पण कुठेतरी आपण बदललं पाहिजे. हो हो. तुम्हाला आपण आपल्या 1 आणि 1 रुपयाचा विचार करायला पाहिजे. मी तिथे 200 रुपये भरतोय ना, तर ते 500 रुपयाचं नॉलेज मी घरी घेऊन आलो पाहिजे. माझं तर असेल, कारण आपण मूवीला जातो, मूवीला आपण ज्यावेळेस तिकीट काढतो आणि किती खराब पिक्चर असेल तरी आपण 3 तास बघतो. असलं तरी सगळं पिक्चर आपण पाहून येतो. तसंच आपण CP आवर्स करताना करायला पाहिजे की पुणे ब्रांचच्या लेवलला तर आपण करू शकतो की मॅक्झिमम चांगले CP आवर्स कसे घेता येतील आपल्याला त्यानुसार आपण करूया. तर CPचा विषय निघाला म्हणून सांगतो. म्हणजे माझं ऑफिस कोथरूडमध्ये, तर कोथरूडमध्ये स्टडी सर्कल नाही आहे आत्ता या भागामध्ये. म्हणजे आहे पण ती खाली आहे, डेक्कन वगैरे या साईडमध्ये आहे. हार्ट ऑफ द कोथरूड म्हणा तुम्ही, मयूर कॉलनी किंवा इकडे या भागात ॲक्टिव्ह स्टडी सर्कल नाही आहे आत्ता. किंवा कुठली स्टडी सर्कल असेल तर ती मला माहीत नाही, ती ॲक्टिव्ह नाही आहे आत्ता. तर एक ॲक्टिव्ह CP स्टडी सर्कल सुरू करायचा एक प्रयत्न राहील, ज्याच्यातून कोथरूडमधली जी लोक आहेत 411-038
पिन नंबर आणि 411-029, 411-021 म्हणजे हे जे पिन नंबर आहेत आपल्या कोथरूडचे एंट्री सगळ्यांना राहील. परंतु तुम्ही जो बॅरियर विचारला ना की का फिजिकल, मग आम्हाला इतके लांब जायला लागतं, आमचे 2 तास ट्रॅफिकमध्ये वाया जातात, तर ते 2 तास वाचवण्यासाठी कोथरूडमध्ये एक सीपी चांगलं सीपी स्टडी सर. 2-3 पिन कोड मधले एकत्र येऊन तिथं हो, CPRs आपल्या मिळवू शकतो आपण. कोथरूडमध्ये साधारणपणे 950 सी आहेत 411-038 मध्ये, आणि त्याच्यातले 400 प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत. 1000 लोकांचं सीपी स्टडी सर्कल भरपूर होईल, मोठं होईल. मी तरी आजूबाजूच्या एरिया तर काउंटमध्ये पकडलं नाही, साधारणपणे 1300-1400 आसपास तो आकडा जाईल, जर बावधन, वारजे, शिवणे किंवा तुमचं इकडचं बानेर इथलं जवळचं असं एक चांगलं सीपी स्टडी सर्कल आपल्याला करायचं आहे, की जो एक 10 मिनिटात तुम्ही तुमच्या ऑफिसपासून त्या स्टडी सर्कलला जाऊ शकता. हो, मोजून 10 मिनिटं. माझा पुढचा क्वेश्चन सीपीईवरच आहे. आपले स्ट्रक्चर अनस्ट्रक्चर सगळं डिस्कशन झालं. हो. आता अनस्ट्रक्चर म्हणजे तर आपण जे सेल्फ लर्निंग जे आहे हो, त्याला ते- आपण अनस्ट्रक्चर ते मध्ये पण कव्हर करतो, चालतं किंवा जे आपलं ऑफिस मधलं डिस्कशन पण ते पण आपण चालतं. कव्हर करतो. चालतं. पण त्या केसमध्ये ती क्वालिटी आयसीआय कशी एन्श्युअर करते की हे तुम्ही जे लर्निंग आहेत ते हं. तुमचं जे डिस्कशन आहे ते ऍक्च्युली fruitfulच आहे. मी म्हटलं ना की सीपी इज मॅन्डेटरी फॉर मेंबर्स, आणि इतका मोठा कोर्स पास केल्यानंतर प्रोफेशनल स्टँडिंग असल्यानंतर मार्केटमध्ये आपणच त्याच्यामध्ये क्वालिटी आपली बघितली पाहिजे. परत एकदा तोच मुद्दा आला की म्हणजे आयसीआयला का आपण सारखं की आयसीआयने ती क्वालिटी बघावी, आपण आपला अभ्यास करताना आपल्या अभ्यासाची क्वालिटी दुसऱ्याने का बघावी? आपल्या अभ्यासाची क्वालिटी आपणच इन्शुअर केली पाहिजे, बिकॉज वी आर रीडिंग फॉर आवर सेल्फ, टू गेनिंग आवर नॉलेज, टू इन्क्रीजिंग आवर स्पेशालिटी. ह्या सगळ्यासाठी आपण ते करतोय. फक्त ते काय बाबा एक आहे रेग्युलेटरी रिक्वायरमेंट म्हणून आपण तिथं सबमिट करतोय. आता आयसीआयचं अनस्ट्रक्चर्ड सीपी 20 CP आवर्स आहे. कमीत कमी आपण प्रॅक्टिसमध्ये आपण 200-300 तास वर्षाला वाचतो, जास्तच 200-300 तासांचं आपलं त्यापेक्षा जास्त तासांचं वाचन आहे. ते आपण कशासाठी करतो? आयसीआयसाठी नाही करत किंवा मॅन्डेटरी म्हणून नाही करत. त्यानंतर आपले जे आयसीआय टॉपिक्स ठरवतात सीपीआरचे हो हो ते कसे आहेत? कारण जे प्रॅक्टिकल सीएज आहेत जे हो. प्रॅक्टिसमध्ये आहेत हो, आणि हो. त्यांना त्यात काही प्रॅक्टिकल चॅलेंजेस फेस करावे लागतात. करेक्ट. कधी कधी काय होतं की तुमचं जीएसटीआर 9 फाईल करायचं आहे, ड्यू डेट आली, त्याचा एक हो. सीपीआर येतो. हो. मग एखादी कोणतरी ज्यामध्ये वेल नोन फॅकल्टी असते ते येतात, हो. ते काय करतात फक्त फॉर्म रीड करून दाखवतात. पण हो. जे प्रॅक्टिकल चॅलेंजेस आम्हाला फेस करायला लागतात ते पॉईंट त्याच्यामध्ये कधी कधी कव्हर होत नाहीत. हो, त्याच्यामुळे जी हो, क्वालिटी सीए इन्श्युअर म्हणजे अपेक्षा असते त्यांची की आम्हाला हे हो, पाहिजे, हो, हो. ते न मिळाल्यामुळं जे बंकिंग आहे किंवा अर्धवट सोडून जाणं आहे, Correct, correct, कदाचित त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामुळे तो पण होऊ प्रॉब्लेम शकतं. येतो. तर त्याच्यामुळे ही पण होऊ क्वालिटी शकतं. आपल्याला कुठेतरी एन्श्युअर कशी करू शकतो त्या? ऍक्च्युली आता काय आहे की क्वालिटी एन्श्युअर करणं हे त्या पर्टिक्युलर मॅनेजिंग बॉडीचं काम आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. जर मेंबर्सचा हा कुठेतरी समज असेल किंवा कुठेतरी अनुभव असेल की बाबा हे क्वालिटी होत नाही, तर ते सगळं जी रेग्युलेटरी बॉडी आहे त्यांच्याकडे रिपोर्ट करून त्यांनी ते ऐकलं पण पाहिजे असं. कारण माझा एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असा की आम्हाला रेराचा एक टॉपिक होता, हो तो हो खूप इंटरेस्टिंग वाटला म्हणून आम्ही गेलो, बसलो. पण जेव्हा आम्ही लेक्चर स्टार्ट झालं, जस्ट एक पीपीटी रिडिंग किंवा हे रेरा आहे, हे बेसिक आहे, जे हो, आपण हो. बुकमध्ये पण जर हो. 2 तासाचं लेक्चर आहे, हाफ एन मध्ये मी स्वतः वाचून होतंय, करेक्ट. वाय शुड आय इन्व्हेस्ट माय 2 hours जस्ट हो. बिकॉज की मला एक रेग्युलेटरी रेग्युलेटरी रिक्वायरमेंट requirement आहे आहे. करायचं आहे. म्हणून. तर हो. आमचं असं एक म्हणणं आहे की बाबा की कुठेतरी ही क्वालिटी एन्श्युअर व्हायला पाहिजे. बरोबर. टॉपिक जे तुम्ही फक्त प्रॅक्टिकली डिस्कशन करा लोकांसोबत हो, किंवा सीएस सोबत, हो. तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यावर तुम्ही एक Correct, correct. डिबेट जरी ठेवला किंवा डिस्कशन Correct, जरी ठेवलं correct. तरी तो प्रॉब्लेम तिथे हो, सॉल्व्ह होऊ हो, शकतो. हो. आणि सीपीआर आपल्याला कम्प्लीट करायला एक डेडलाईन दिलेली आहे हो. की 31 वाढवली डिसेंबर. आता डेडलाईन. हा, मग ती डेडलाईन कितपत योग्य आहे की ती फॉलो व्हायलाच पाहिजे आणि त्या डेडलाईन मध्ये सगळं मीट व्हायलाच पाहिजे? तर डेडलाईन तुम्ही बघितलं ना, तर डेडलाईन एका वर्षाची असते. वर्ष सुरू होतं जानेवारीला, जानेवारी ते डिसेंबर. जर आपण 20 तासांचं ट्रेनिंग कंप्लीट करू शकत नसलो तर मग आपण कुठेतरी मागं पडतोय. म्हणजे मला स्पष्ट त्याच्यामध्ये वाटतं की सांगेल की आता आपण कसं करतो की समजा प्रॅक्टिस मध्ये मला जीएसटीची डेडलाईन आहे, मला जुलैमध्ये इन्कम टॅक्सची डेडलाईन असते, तर माझा जो आता तुम्ही आपला प्रत्येक सीएचा असं असतं की काही पॉईंटमध्ये आपल्याला कामाचा लोड कमी असतो, त्या वेळामध्ये आपण मॅक्सिमम सीपीआर्स करायला पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं तर इन्स्टिट्यूटने आपल्याला 20 स्ट्रक्चर सीपीआर्स दिलेत आणि दोन्ही मिळून 40 दिलेत. माझे तुम्ही स्ट्रक्चर किंवा सरांचे पाहिले तर ते मोर दॅन 70-80 झालेले असतात. मी तर काय करतो, माझं इन्कम टॅक्समध्ये आवड आहे. एक माझे ठराविक स्पीकर आहे जे माझ्या आवडीचे आहेत, त्यांचं नाव दिसलं मला की मी बघतच नाही स्ट्रक्चर पिक्चर काय, मी डायरेक्ट तिथं जाऊन ऍडमिशन घेऊन मी जातो. पाहिलं ना तर आता ऑलरेडी आमचे दोघांचे चेक केले तर 2-2 वर्षाची कंप्लीट आहे. दरवर्षी करतो आपण आम्ही. हे बघतच नाही, कारण काय की आपण तिथे जाऊन त्यावेळेस तेवढं नॉलेज आपल्याला मिळतं. म्हणजे उद्या आयसीआयने ते सीपी स्ट्रक्चर बंद जरी केले ना तरी मी ते करत राहणार, कारण मला तिथं तो त्या स्पीकरला ऐकायचं आहे. हो, कारण इन्कम फॉर एक्झाम्पल आता इन्कम टॅक्समध्ये किशोर फडके सर आहेत, त्यांचं जर मला काय ऐकायचं असेल किंवा त्यांचं सेमिनार 2 तासाचं मला 200 रुपयात मिळणार असेल तर एवढ्या व्हॅल्युएबल प्रोफेशनल्सला मी का सोडू? मी नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी मी लगेच ॲडमिशन घेतो. मी बघत पण नाही की वार कुठलं आहे काय. तसं आपल्याला स्वतःचा इंटरेस्ट स्वतःच डेव्हलप करायचा आहे. आपल्याला स्पेशलिस्ट आपण जे म्हणतो की मला इन्कम टॅक्स स्पेशलिस्ट व्हायचं आहे, तर ते जेव्हा मी 20 वर्ष असं काहीतरी करत राहील तेव्हा 20 वर्ष मी थोडंसं स्पेशलिस्ट होईल. आपल्याला आपल्या स्वतःलाच तयार करायचं आहे आणि ते सेल्फ इग्निशन गरजेचं आहे. ते योग्य आहे. तुम्ही सर ह्या पॉडकास्टमध्ये विद्यार्थी, CA, त्यानंतर CPRs, हो. ऑर्गनायझेशन हो. ह्याच्यावरती पूर्ण प्रकाश टाकला तुम्ही. बरोबर. त्यावेळी मी विद्यार्थी मेंबर
विद्यार्थी असते रजिस्ट्रेशन फीज, मेंबरशिप फीज, हो. परत आपली सीओपीची फीज, हो. जर्नलची फीज हो. ही पण पे करतो. पण हो. सीपीआर्स ज्यावेळी घेतं त्यावेळेस काय होतं की जुनं नॉलेज असतं त्यावर प्रकाश टाकण्याचं काम सीपीआर्स करतं. बरोबर. ठीक आहे. त्या सीपीआर्सला चार्ज करतो आपण. मिनिमम 2 आवर्सचं सीपीआर्स असेल तर 350 रुपये फी असते. 6 सीपीआरचे असेल तर 999 6 चार्ज 1000 करतात. रुपयाच्या आसपास. तर ह्याबाबत तुम्ही काय म्हणाल की जर तुम्हाला नॉलेज इन्स्टिट्यूटकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हो, तरी हो. तुम्हाला सीपीआरचा चार्ज करणं कितपत योग्य वाटतं? इन्स्टिट्यूटकडं पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये फ्रँकली स्पीकिंग. तुम्ही आपलं पुणे ब्रँचचा जर तो हॉल बघितला बरं. तर तो म्हणजे पुण्यातले 1000 सीए जर एकदम तिथं गेले बरं. तर ते अजिबात तिथं बसू शकणार नाही. ते तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे फार फार तर पुणे ब्रँचला 300 लोकांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. 300-350 लोक बसू शकतात. कारण आम्ही पण 1-2 सेमिनार केले. त्याला आम्ही खालच्या मजल्यावर एका रूममध्ये बसलेलो. तिथे तो टीव्ही लावलेला फिजिकल आवर्सचा, पण आम्हाला तिथं जागा नाही मिळाली. आम्ही खालच्या मजल्यावर बसलेलो मग आणि ब्रांच तिथं जाऊन आम्ही त्या टीव्हीवरती ते सेमिनार केलं. मग ब्रांच अकार्यशील आहे का? नाही असं काही नाही. आता पुण्यासारख्या शहरात जर तुम्ही बघितलं ना, पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याकडं 11,000पेक्षा जास्त सीए आहेत. बरं. एकट्या पुण्यामध्ये रजिस्टर्ड बरं. 11,000 सीए. तर 11,000 सीएला त्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर करणं हे खूप महागडं काम आहे. खूप नाहीच कोण करतं? पुणे ब्रांच करतं की प्रत्येक सीपी स्टडी सर्कलवरती ऑर्गनायझर असतात. ओके. कन्व्हेअर ज्याला आपण म्हणतो, सीपी स्टडी सर्कल कन्व्हेअर. आणि सीपी स्टडी सर्कल पण पाहतो आपण तर तिथं पण व्हॉलंटरीली काम केलं जातं. कन्व्हेअर जे असतात त्यांना हो, तिथून त्यांना काही काय असं काही remuneration मिळत नाही. रेम्युनरेशन नसतं. आता त्यामुळे ते ऑल आर इन टू प्रॅक्टिस. शेवटी त्यांना कसं होतं की त्यांची प्रॅक्टिस सांभाळून मग ते सीपीआर अरेंज करायचे असतात. बऱ्याच स्टडी सर्कलला जर पाहिलं तर कोणतरी 2च लोक काम करत असतात. तर त्या दोघांचा वेळ त्यांना मॅनेज करून ते सीपीआर त्यांना ते अरेंज कारण करायचे आता एक सीपी आवर करायचं म्हटलं तरी त्या माणसाचे कमीत कमी 2 तास, पडद्याच्या मागे 2 तास कमीत कमी जातात. हो. त्या स्पीकरला बोलवणं, तो टॉपिक करणं, त्याची जाहिरात करणं. मेंबरचे पण जातात हो. ट्रॅव्हलिंग करून येणं 2 तास, आहे एक ना, तास हो, सीपीआर्स हो. करणं, 2 तास परत येणं. त्यासाठी आपल्याला कोथरूडमध्ये सीपी आवर्स करायचे जे तुमच्या लोकेशन पासून मोजून 15 मिनिटाच्या अंतरावर असेल. मग फिजिकल तुम्हाला सीपीआर्स घेण्यापेक्षा ऑनलाईन सीपीआर्स का घेत नाही किंवा का असं तुम्हाला गरजेचं वाटत नाही? ऑनलाईन का हो ऑनलाईन पण होऊ शकतं. हो. आता कोरोनामध्ये तर आपण ऑनलाईनच सीपीआवर सगळे करत होतो. तर ते इन्स्टिट्यूटला असं सीपीनी काय होतं, तुम्हाला जर फिजिकली तुम्ही केलं ना, नेटवर्किंग पण होतं बऱ्याचदा त्याच्यातून. नवीन लोक भेटतात त्यांच्याशी. टेक्नॉलॉजी जाते म्हणजे सगळे देश टेक्नॉलॉजी यूज करतात. हो पण आपण एक बाजूला म्हणतोय की वी मस्ट बी एफिशियंट हो, अँड हो. नॉलेजेबल इन द एआय वर्ल्ड. हो. आपण टेक्नॉलॉजी का नाही म्हणजे आपले पेरेंट्स आयसीआय correct. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या सगळ्यांमध्ये क्वालिटी क्रिएट का नाही होत? बरोबर. क्वालिटी ऑलरेडी आहे तर त्याला अजून एनहान्स करायची गरज अजून इन्हान्स करायची गरज आहे. हो अदरवाइज व्हॉट विल हॅपन की आता बघा आयआयएस स्थापन करणार आहे हो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट्स. हो मग बाबा का गरज पडते गव्हर्नमेंटला हे इन्स्टिट्यूट सेटअप correct. व्हॉट इज द प्रॉब्लेम? नाही, गव्हर्नमेंटकडे असं कुठेतरी समज दिसतोय. मी काय त्याचा तज्ज्ञ नाही या विषयावर बोलायला, परंतु गव्हर्नमेंटचा असं कुठेतरी समज दिसतोय की क्वांटिटी कमी पडतीये आणि अकाउंटिंग प्रोफेशनल्समध्ये खूप सारे लोकांची गरज आहे. म्हणजे नॉट सीए लेवल, लिटिल बिट बिलो सीए लेवल, की तिथे बाबा ती टास्क फोर्स जर क्रिएट केली तर ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये पण फरक पडेल. आणि गव्हर्नमेंटचं असं असतं की गव्हर्नमेंटला सगळ्यांचा विचार करून चालायला लागतं, नॉट की हे कम्युनिकेट करण्यामध्ये कुठेतरी इन्स्टिट्यूट कमी पडते. कारण की बीकॉम, एमकॉम, MBA, CS, CWA हे ओव्हरऑल जर स्टुडंटचे जर काउंटिंग केले तर 1.5 ते 3 कोटीपर्यंत जातं काउंटिंग. हो 1 कोटीच्या पूर्ण सगळ्यांची स्टुडंटला मोजणी. जॉब नाहीयेत. हो हो हा. हो हो तर हे कम्युनिकेट करण्यामध्ये सेक्टर 7 म्हणजे आहे आपलं, हो हो त्यामध्ये काही आपलं इन्स्टिट्यूट कमी पडतंय का? माहित नाही आता, म्हणजे त्याच्यावर आपण डायरेक्ट तुम्ही म्हटलं ना की ICI इज अल्मा मॅटर हा. आणि वी हॅव डीप रिस्पेक्ट फॉर द अल्मा मॅटर. थँक्यू सो मच सर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही आपल्या फॅटर्निटीसाठी स्टुडंटसाठी दिलखुलास आणि मन मोकळेपणाने Yes, कुठलंही yes, बॅरियर न yes. ठेवता हो हो आपण दोघांनी सुद्धा हो, हो. आपलं मत आणि आपलं मन इथे खुलं केलं. येस त्याबद्दल मी ग्रुपच्या वतीने आपल्या दोघांचंही मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. त्याच बरोबर मी CA अंकुश सर यांचं सुद्धा आभार मानतो, CA पाटील सर यांचं सुद्धा आभार मानतो आणि CA सायली नगरकर यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आपण फॅटर्निटीसाठी नक्कीच काहीतरी करूया नक्की याचं नक्की मी येस एक येस आवाहन नक्की करतो. नक्की थँक्यू सो मच. ओके थँक्यू थँक्यू.